जगात ऑर्गॅनिक नावाची कन्सेप्ट अवेलेबल नाही. खरं तर सगळी भूमी इनऑर्गॅनिक होऊन बसलेली. जगाचं सगळ्यात मोठं जे फंडिंग ज्या शब्दाला दिलं जातं तो कॅन्सर आहे. त्याच्या एवढं फंडिंग इस्रो नासा वगैरे काही नाही त्याच्या पुढे. मला आकडे सांगून भीती नाही दाखवायची लोकांना, पण मला असं एक सांगायचं की कॅन्सर भेदभाव करतो गरीब आणि श्रीमंतांचा. तुम्हाला लंग कॅन्सर आहे तर ती लंग आपलंच आहे, तो बाहेरचा अवयव नाहीये. आपल्याच अवयवाला आपल्याला मारावं लागतं. तो एकदा कॅन्सर हॉस्पिटलला जाऊन बघ, लोक काय काय कशा अवस्थेत आहे, तुला तुझं आयुष्य कळेल. मग आई एकटी असते. 2006ला मी गाव सोडले. कधीतरी आई वडिलांना नाळ 2 वेळा तोडावी लागते ना, एकदा जन्मला आणि नंतर पोराला काय करायचं तर ते करून जाऊ दे. रिसर्च मध्ये तर जपान पण आज मागं पडले, पण कोरिया आणि इस्रायल खूप पुढे आहे. सॅमसंगचं मेडिकल इन्स्टिट्यूट आहे तिकडे. हो, युनिव्हर्सिटी आहेत. सॅमसंगने युनिव्हर्सिटी फंडिंग केलेली आहे. वुमन सेफ्टीमध्ये जगात 1 नंबरला कोरिया आहे. तुम्ही रात्री 2ला जाऊ द्या ना वुमेन, कुणाची हिंमत होत नाही तिला काय करायचं. सिरियसली? हो हो. ही अमेरिकेत सगळ्यात मोठी लॉबी कुठली आहे तर आयरिश लॉबी आहे. बरोबर. तुम्ही कुठलाही प्रेसिडेंट काढा, त्याचे आजी आजोबा हे आयरिश सापडतात. 3 मूळ जाणीवा निसर्गाने आपल्याला जन्मजात दिले. पहिलं म्हणजे भूक लागणे, तहान लागणे आणि झोप लागणे. म्हणजे तुम्हाला दुखतं ना, एखादी जखम झाली आणि दुखली नाही तर समजायचं तुमच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. ती दुखली पाहिजे तेव्हा समजायचं की तिथे इम्युनिटी ऍक्टिव्ह झाली म्हणून ते दुखते. ब्रेन हा कोऑर्डिनेशन करणारं युनिट आहे बॉडीचं. पुरेसे झोप नसलं की तो नेहमी ऍक्टिव्ह राहतो, आणि नेहमी ऍक्टिव्ह राहिला की एका ठिकाणी तो चिडतो, आणि चिडला की तो तुमच्यात आजार तयार करतो. जो कोरोना व्हायरस आला तो पण हा रिसर्च लॅबमध्येच कुठेतरी तयार केला असे एलिगेशन झाले. खरं किती खोटे किती माहिती नाही. त्याच्यातून आणखीन एक थेरी पुढे येते की 2028-29 मध्ये मे बी ह्याच्यापेक्षा मोठा आणखीन कोणता तरी व्हेरियंट येऊ शकतो. नमस्कार मंडळी, मॅथ्स करी टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये जे गेस्ट आले त्या गेस्ट मुळात मूळचे मायनीचे, सातारमध्ये जो दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो त्या मायनी साईडचे, आणि तिथून त्यांनी त्यांचा आयुष्याचा प्रवास चालू केला. तिथून ते कोल्हापूरला गेले आणि कोल्हापुरातून त्यांनी हनुमान उडी घेतली ती डायरेक्ट कोरियामध्ये, दक्षिण कोरिया. तिथून पुढे आणखीन 4-5 देश, म्हणजे त्याच्यामध्ये आयर्लंड आहे, पोलंड आहे, UK आहे, आयर्लंड परत आहे. अशा सगळ्या देशांमध्ये काम करत करत आता गेली 12 ते 15 वर्ष ते तिकडेच राहिलेत. आणि नुसते राहिलेले नाहीयेत, तर तिथं जाऊन त्यांनी कॅन्सर सारख्या असाध्य रोगावरती खूप मोठं संशोधन केलेलं आहे. त्यातून त्यांचा हा जो प्रवास आहे तो प्रवास आपण या पॉडकास्टमध्ये उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटतोय आम्हाला नक्की सांगा. तसंच आणखीन कोणते प्रश्न आपण विचारू शकतो का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एक महिन्याचा मुलगा आयर्लंडमध्ये जातो, त्यावेळी त्याच्या आयुष्यात जो ट्रिमेंडस बदल होतो, तो बदल बघताना काय वाटतं? म्हणजे अरे हे झालं असतं का, किंवा ह्या ज्या असंख्य शक्यता येतात आपल्यासमोर की कधी कधी विचार नसतो केलेला ना आपण की असं होऊ शकतं, आणि ते घडतंय, ते हॅपनिंग होतंय. आज आपल्याला बाकीचे देश स्वतःहून बोलवत आहेत की तुम्ही या आणि आमचं नागरिकत्व घ्या, आणि परत बॅक टू रियालिटी की मायनीचाच मुलगा आहे. हे वास्तव ह्याचा विचार करताना काय वाटतं? ऍक्च्युली तुम्ही सुरुवात करताना सांगितलं ना की हा आपण स्वप्नवत जग आहे. बरोबर. म्हणजे इतरांसाठी ते स्वप्नवत वाटतं, आमच्यासाठी ते रियालिटी आहे. पण इट्स नॉट 1 नाईट जर्नी. बरोबर. 1 नाईट नाहीये, 1 इयर पण नाही, मी म्हणून 10 इयर पण नाही. तुम्ही महात्मा गांधी काय सांगतात की तुम्ही प्रकाशात ताकदवान कधी होता, ज्यावेळी अंधारात धडपडलेला असता त्यावेळी. सो तिथंपर्यंत म्हणजे मायनी, मग मी म्हणेन थोडं कोल्हापूर, आणि डायरेक्ट फॉरेनला गेलो मी. तर हा जवळपास 14 वर्षांचा प्रवास आहे. बरोबर. बाहेरचा जग. पण त्याच्या आधीचं जे आहे ना, म्हणजे शाळेत जाण्यापासून 1991ला मी पहिलीत गेलो, तिथून 2006ला मी मायनी सोडली. हा खरं अंधारातला होता. जवळपास 2014 पर्यंत अंधार म्हणू आपण, त्यानंतर खरं उजेडात आलं, त्यानंतर हे दिसतंय. हा प्रवास अगदी असं नाही की तुम्ही कुणीतरी मायकेल शुमाकर सारखा जबरदस्त फास्ट करतोय किंवा एकदम स्लोच करतोय, असं नाही. तो टप्प्याटप्प्याचा झाला. म्हणजे आम्ही शाळा का शिकलो, आमचे आई वडील शिकले नव्हते म्हणून. म्हणजे माझे वडील नव्हते शिकलेले, थोडेफार होते, 6वी-7वी झाले असतील. आई नंबर वगैरे लक्षात ठेवू शकते, वाचू शकते, इथंपर्यंत. सो त्यांच्यासाठी काय होतं की आपण एक शेतात काम करणारे रोजगार आहे, किंवा माझे वडील तर हमाली करायचे स्टँडवरती वगैरे.
तर ते आहे. तर मुलं शिकली तर त्यांचं भविष्य होऊ शकतं, एवढंच. तेवढ्यापर्यंत त्यांचं पण जग होतं. आणि आमचं जग हेच होतं की आपल्याला ही परिस्थिती बदलावी लागणार आहे, आई वडिलांची असेल किंवा माझी बहीण होती, तर हे बदलावंच लागणार आहे ऍट द एंड कधीतरी आपल्याला. तर शिक्षणच हा मार्ग आहे, दुसरं नाही. तोच तो प्रवास आहे. मग काय होतं की तुम्ही एका पायरीवर गेला, दुसऱ्या तिसऱ्यावर गेला की चढत जाता, तुम्हाला समजत जातं आपण चढू शकतो. बरोबर. खाली बघितलं की जग अजून क्लिअर दिसायला सुरुवात होता. जसं डोंगरावर चढताना आपल्याला अजून दिसत जातं. बरोबर. मग आपल्याला वर डोंगर पण दिसत असतो. मग वाटतं की अजून वर चढावं, अजून वर जावं, अजून लोक वर तिकडे गेलेले आहेत, भरपूर आहेत, मग आपण पण तिथे गेलं पाहिजे. हा तो प्रवास आहे ऍक्च्युली. म्हणजे बाहेर जाऊन तिथपर्यंत जाणं हा तिथली लोक बघितली म्हणून. बरोबर. गाव सोडलं का तर बाहेर जाऊन ऍटलिस्ट दुसऱ्या शहरात जाऊन लोक थोडाफार का पैसा कमवून आपल्या गावात किंमत मिळवत आहेत. नंतर जाणवलं की आपला देश सोडला, थोडंफार तिकडं काहीतरी केलं तर पुन्हा आपल्याला इकडं काहीतरी वेगळी किंमत राहील. आणि त्यानंतर काय होतं की तुमच्यात एक ग्रेडीनेस येतो. तुम्ही एक टप्पा मिळवला की अजून मिळालं पाहिजे, अजून मिळालं. हे करिअरमध्ये, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये, जे म्हणजे आयुष्यात तर आपण रोज करतोच, पण प्रोफेशनल लाईफमध्ये पण करतात. मग आपल्याला वाटतं की इथंच थांबतोय आपण, नाही आपण पुढे गेलं पाहिजे. किंवा काही लोक तसंच म्हणतात की नको थांबू, तू जा, तू इथं डिझर्व करत नाही, या ठिकाणी डिझर्व करतो. हा तो प्रवास आहे. याच्यामध्ये म्हणजे घरातल्यांनी पहिल्यापासून असं प्रोत्साहन दिलं का? म्हणजे काय होतं, आपण बाहेर जायचं म्हणलं की आपल्या डोक्यात एक आणखीन एक गोष्ट अशी की जे घरात आहे किंवा जे पाठीमाग आहे ते सिक्युअर असलं पाहिजे, तर मी बाहेर जाऊन व्यवस्थित करू शकेन. सो तो कॉन्फिडन्स होता का? प्रोत्साहन देण्यासारखे तेवढे ते इंटेलेक्च्युअल नव्हते, पण त्यांनी अडवलं पण नाहीये. माझी आई एकटी असते गावी आता. माझे वडील वरून 20 वर्ष झाले. बापरे. हा, आई एकटी असते. 2006ला मी गाव सोडले, 2024 म्हणजे जवळपास 18 वर्ष झालं. आई एकटी असते. वर्षातले काही महिने मी तिच्या बरोबर घालवतो, पण काही महिने तिनं ठरवलंय की हे आता माझं एकट्याचं जग आहे, याचं जग वेगळं झालेलं आहे, कधीच अडवत नाही मला. म्हणजे काही वेळेला तुमच्या फॅमिली सपोर्ट जो म्हणतात ना, तो हा ऍक्च्युली. हा, ती आजही शेतात काम करते, माझ्यापेक्षा चांगलं करते. मी इथं तुमच्या समोर बोलतोय तेव्हा ती शेतात गेलेली आहे. सो ती आहे अजून चांगली, पण एका स्टेज पर्यंत. पुन्हा मला तिची जबाबदारी घेणं किंवा ती एक आपण म्हणू माझं कर्तव्य आहे, पण आजपर्यंत तरी कधी अडवलेलं नाही. घरी तुम्ही भावंड वगैरे नाही, कोण एकटेच? मला एक बहीण आहे, तिचं लग्न झालेलं आहे. ओके. हा, आणि मी एकटाच आहे तसा. कधीतरी आई वडिलांना नाळ 2 वेळा तोडावी लागते ना, एकदा जन्मला आणि नंतर पोराला काय करायचं तर ते करून जाऊ दे. हो हो. 2006ला मी ज्यावेळी घर सोडलं ना, मी कोल्हापूरला MSL चालवत, मी रडलो होतो त्यावेळी, माझी आई रडलं होतं. त्यानंतर मला वाटत नाही आम्ही दोघं एकत्र रडलोय. म्हणजे कोल्हापूरला जाणं ठीक आहे, म्हणजे आपल्या इथं असं आहे की बाबा साताऱ्यातून कुठं बाहेर पडायचं, कुठं जाणार तू, एकतर इकडे पुण्याला जा, नाही तर इकडे कोल्हापूरला जा. पण कोल्हापुरातून डायरेक्ट देशाच्या बाहेर हे कसं काय झालं? ते माझ्या PhD मुळे झालं ऍक्च्युली. PhD म्हणजे कोल्हापूरला मी MSc साठी गेलो, त्यानंतर 1-2 वर्ष जॉब केला. मला जाणवलं की नाही, आपलं इथं आपली व्हॅल्यू नाही, किंवा तिथल्या लोकांनी पण जाणवलं की तुम्ही वेगळे आहात, इथं नका अडकून पडू. मी एका इंजिनिअरिंग कॉलेजवर होतो, आणि मग ठरवलं की PhD आपण करायचीच. आणि PhD ला ऍडमिशन घ्यायच्या आधी मी पासपोर्ट काढला होता. ओके. की त्यावेळी मी माझ्या डोक्यात ठेवलेलं PhD नंतर 1-2 वर्ष का होणार बाहेर जायचंच, आपण तिकडलं जग बघायचं, तिकडं कसा रिसर्च चालतो बघायचा, आपण टिकू शकतोय का, आपण तळ्यात विहिरीत पोहणारी लोक आहे, नदी बघू शकतोय का, आपण नदीत जाऊ शकतोय का 4 पावलं, समुद्र लांबची गोष्ट आहे. ह्यासाठी मी ऍक्च्युली बाहेर गेलतो. आणि मग ते तिथं कल्चर मिळालं ऍक्च्युली. कोल्हापूरमधून मी ज्या डिपार्टमेंटला होतो, जिथं होतो, अशी दरवर्षी 5-10 मुलं फॉरेनला जायची. कोरिया, तैवान, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिकेला, युरोपला जायची. मग मी पहिल्यांदा कोरियाला गेलो त्यावेळी. सो तिथून ती सुरुवात झाली. आणि ते प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही, पण तुमच्या मनात असेल ना तर होतं ते मला जाणवलं. ती एक मानसिक तयारी लागते आणि ती आपण करू शकतो, पण आर्थिक तयारी ती कशी केली बाहेर जाण्यासाठी? 2006ची गोष्ट म्हणजे त्यावेळी स्कॉलरशिप सुद्धा एवढ्या अवेलेबल नसतील ज्या आज आहेत. मी 2006ला गाव सोडलं त्यावेळी मित्राकडून 300-400 रुपये फी साठी घेऊन गेलतो महिन्यातून. हो. ओके. माझ्याकडे 1000-1200 होते, रूम रेंट 400 रुपये होता, आणि 600 रुपये मेस होती. तेवढे होते माझ्याकडे पैसे. तेवढे एका महिन्याचे होते. दुसऱ्या महिन्याचं मला टेन्शन होतच. हळूहळू होत गेलं. नंतर 1-2-4 महिन्यानंतर मी क्लासेसवर शिकवायला जायला लागलो, प्रायव्हेट क्लासेसवर. माझ्या एका मित्राने मला तिथं अटॅच करून दिलं.
1 तास शिकवायला महिन्याचे मला 500 द्यायचे ते. रोज तर 1 तास शिकवायला. हा, म्हणजे मला जगण्यासाठी कोल्हापुरात 1000 रुपये पाहिजे होते, रूम आणि मेस आणि 100-200 रुपये खर्च धरू आपण एक्स्ट्रा. तर तेवढ्यासाठी मला रोज 2.5 तास एक्स्ट्रा काम करावं लागायचं. मग ते मी, आणि ते सुद्धा बसनी फिरून वगैरे. त्यानंतर माझं डिपार्टमेंट म्हणजे जिथं आम्ही होतो MSc ला, एक वेळ मी बिअर बारमध्ये काम केलेलं काही दिवस. मी पाहिलेले लोक माझ्या म्हणजे बिअर बारमध्ये त्याच लेवलचा तो लोक असतो ना. बरोबर. पण ती लोक ना टिप द्यायची तर नाहीच, पण नॉर्मल पैसे सुद्धा अशा अंगावर फेकायचे. म्हणजे माझ्या अंगावर फेकलेत लोकांनी. पण मला वाटायचं की हे शिक्षणासाठी आपल्याला हे पेशन्स ठेवला पाहिजे. काही दिवस केलं, नंतर मी सोडलं ते. पण तो स्ट्रगल होताच त्यावेळी. ओके. PhD ला नाही झाला काही दिवस, पण मला फेलोशिप होती बऱ्यापैकी. काही दिवस झाला, तसे 10-11 महिने मला पगार नव्हता वगैरे. मी आजची घरची ज्वारी विकून PhD ला 5-6 महिने राहिलो होतो तिकडे. तर तो आहे तो स्ट्रगल. आणि काय असतं, स्ट्रगल असतो ना तुमचा, प्रत्येकाचा चाललेला असतो. आज माझा ग्लोरिफाय करतोय मी शाळेत होतो तेव्हा ना, आमच्या तसे मी 10-15 मिनिटात सायकलनं जायचो, एवढी जवळ शाळा मला. पण तिथं 5-5 किलोमीटरवरनं मुलं येणार होती सायकलने. समजा सकाळी 7:30ला शाळा किंवा कॉलेज आहे, त्यावेळी ती डबा घेऊन यायची. म्हणजे ते पहाटे 5ला त्यांचे आई वडील उठायचे ना, ते डबा करून वगैरे 6ला निघणार, तास एक त्यांचा जायचा सायकलिंग मध्ये किंवा माघारी जायचे. म्हणजे त्यांचा स्ट्रगल पण होता ना त्यावेळी. कदाचित त्यांचा ग्लोरिफाय होत नाही, पण आपल्यासारखे असतात त्यावेळी भरपूर. माझ्या पायात शूज नाही म्हणून मला वाईट वाटत होतं, पण मी एक माणूस बघितला ज्याला पायाचा नव्हता. आणि त्यावेळी मला झालं की ऍटलीस्ट माझ्याकडे पाय आहेत आणि आय शुड बी ग्रॅटिफाईड. मी आता कॅन्सरवरती संशोधन करतो ना, कुणाला जास्त मिळवायचं काय असेल तर म्हणतो एकदा कॅन्सर हॉस्पिटलला जाऊन बघ, लोक काय कशा अवस्थेत आहेत, तुला तुझं आयुष्य कळेल. मग आता कोल्हापुरात MSc केली, ती MSc फिजिक्स मधून केली. हो. आणि आता काम करताय तर ते कॅन्सर मध्ये करताय. म्हणजे ही हनुमान उडी कशी काय घेतली? हनुमान उडी नाहीये. मी PhD तशी थोडी इंटरफेसवरती केली फिजिक्स आणि बायोलॉजीच्या. ओके. हा, ज्यावेळी PhD ला मी, म्हणजे आयुष्यात आपल्याला जे गुरु म्हणतात ना, ते फार महत्वाचे असतात एका क्षणाला. मी असं म्हणत नाही कुणी एका गुरुमुळं एक व्यक्ती घडतो, अनेक जणांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. काही जण तुम्हाला एखाद्या टर्नला भेटतात ना, त्यांनी जो पाथ दाखवलेला असतो ना, त्यानं तुम्हाला बरंच जग मोठं दिसतं. तसं माझे PhDचे सुपरवायझर होते SH पवार म्हणून, आजही आहेत ते ऍक्टिव्ह. तर त्यांनी थोडं माझ्या डोक्यात टाकलेलं की फिजिक्समध्ये तू राहिलास तर मोठं कॉम्पिटिशन आहे, थोडा वेगळा विचार कर, थोडं बायोलॉजीकडे जा, जमतंय का बघ, आवडतंय का बघ आणि कर. आणि ते केलं मी. पण मी ज्यावेळी पहिल्यांदा कोरियाला गेलो त्यावेळी मी मेडिसिन डिपार्टमेंटला गेलो होतो. ओके. म्हणजे सॅमसंग बायोमेडिकल इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ मेडिसिन मध्ये होतो मी. सॅमसंगचं मेडिकल इन्स्टिट्यूट आहे तिकडे? हो, युनिव्हर्सिटी आहेत, सॅमसंगने युनिव्हर्सिटी फंडिंग केलेले आहेत. ओके. खूप मोठं फंडिंग आहे सॅमसंगचं तिकडे. ओके. युनिव्हर्सिटीजना त्यातलं एक त्यांचं बायोमेडिकल इन्स्टिट्यूट होतं, जे की स्कूल ऑफ मेडिसिन मध्ये होतं. तशी माझी PhD DY पाटील मेडिकल कॉलेज, म्हणजे आता विद्यापीठ आहे पण ते मेडिकल कॉलेज होतं, तिथून झालेलं. ओके. पण तिथला ऍक्सेप्टन्स आणि कोरियातला ऍक्सेप्टन्स मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आजही. काय फरक आहे? लोकांना त्या, म्हणजे ज्यावेळी आम्ही तिथं PhD करत होतो त्यावेळी बरेच डॉक्टर्स होते ना, त्यांना एखादी गोष्ट आमच्याशी चर्चा करणं ते दुय्यम समजायचे. ही कोणतरी बेसिक सायन्सचे लोक आहेत, त्यांचा काय आमच्या फील्डमध्ये तर काय उपयोग नाही, बरं ह्यांना काय जास्त माहित पण नसते, असं त्यांचा व्ह्यू असतो. आणि त्यांना वाटायचं की हे काय जे सांगतात ते हायपोथेटिकल आहे, असलं काय होत नसतं, पुस्तकी ज्ञान आहे. हा, पुस्तकी ज्ञान आहे. बरोबर. पण कोरियात तसं नाही आलं. म्हणजे इंडिया सोडल्यानंतर मला जगात असा पुन्हा कुठं अनुभव, मी ऑक्सफर्डला 3 वर्ष काम केलं तरी कधी नाही अनुभव आला तो. तिथले लोक तुमचं ऐकून घेतात शांतपणे, भले कुणी पण सांगू दे, जर तुमच्याकडे वेळ असेल, तो सांगतोय काहीतरी म्हणजे काहीतरी आहे हे ते मान्य करतात. तो एक फरक आहे, आजही आहे. मग हळूहळू कॅन्सर मध्ये जास्त एक्सेल करत? हा, म्हणजे कोरियात गेलं की मग मी एक्सपेरिमेंट करायला लागलो ऍक्च्युली त्यातले. ओके. म्हणजे लॅबमध्ये 2 वर्ष मी कोरियामध्ये काढले, 3 वर्ष मी आयर्लंडमध्ये गेलो. ओके. मी स्वित्झर्लंडमध्ये काही दिवस होतो आणि पोलंडमध्ये. त्यावेळी ऍक्च्युली आम्ही काही 5-1 वर्षात काही प्रॉडक्ट आम्ही ह्युमनवरती घेऊन येऊ इथपर्यंत तो ट्रेनिंग झालं माझं. म्हणजे एखादं औषध जसं आपण घेऊन येतो, एखाद्या औषधाचं संशोधन कालावधी 20 वर्षाचा असतो. तुमच्या डोक्यात आयडिया येऊन ते एक्झिक्यूट करून त्याच्या म्हणजे ट्रायल ही फार मोठी गोष्ट आहे. ते तयार होणं, त्याच्या लॅबमध्ये अनेक हजारो प्रकारचं गोष्टी बघणं, जगानं ते ऍक्सेप्ट करणं, आणि त्यानंतर तुम्ही
प्राण्यांच्या वरती चाचण्या आणि मग मानवी चाचण्या आणि मग जग आहे ते, हे फार सोपं नाहीये. एका रात्रीचं तर अजिबात नाही मेडिकल फील्डमध्ये. तर आम्ही ऍटलिस्ट प्राण्यांच्या चाचण्यात बऱ्यापैकी पुढे गेलेलो आहे. ओके. आणि आता मानवी चाचण्या आमचं ध्येय नाहीये अजून तरी, कारण आजही मला फंडामेंटल सायन्समध्ये खूप आवड आहे आणि मी म्हणजे जरी मी मेडिसिन ह्या रिलेटेड जरी असलो तरी बरेच बर्डन असतात, मोठी टीम तयार करावी लागते. सो पण ते बिल्डिंग हे माझं एम आहे, आपली टीम ती बिल्ड करायची त्या वेळेनं. ज्यावेळी आपण प्राण्यांवरती चाचण्या करतो मग त्यावेळी त्याचे परिणाम त्यांच्यावरती पण होतात का? म्हणजे हा नेहमी प्रश्न पडतो आणि आज पहिल्यांदा असं झालंय की कोणतरी त्यासाठी योग्य व्यक्ती समोर आहे ज्याला मी हा प्रश्न विचारू शकतो की त्यांच्यावरती त्याचे काही वेगळे इफेक्ट होऊ शकतात का? भरपूर. चाचण्यांचे म्हणजे कसं असतं, ॲनिमल म्हणजे एक्सपेरिमेंटल ॲनिमल असतात ते. तुम्ही रस्त्याने, आता आम्ही डॉगवरती एक्सपेरिमेंट केले स्वित्झर्लंडमध्ये, पण ते एक्सपेरिमेंटल, तुम्ही रस्त्यावरच्या डॉगवरती नाही जाऊन करू शकता. एक्सपेरिमेंटल डॉग म्हणजे त्यांची ब्रीडच वेगळी ब्रीड असते किंवा काही असतात की आता डॉगना कॅन्सर असतो. हो, कॅन्सर होतो, आपल्याला ते माहित नाहीये, पण डॉग कॅन्सरनं मरतो बऱ्यापैकी. तर तसे नॅचरली कॅन्सर पेशंट आम्हाला तिथंच मिळायचे. म्हणजे आता कॅन्सरच्या ट्रायल ह्या अॅनिमलमध्ये पुन्हा करतात, माईसवरती, रॅटवरती, ज्याला आपण कॅन्सर इंड्यूस, त्यांना होत नाही कॅन्सर आयुष्यात कधी, आपण इंड्यूस करायचा असतो, त्यांना कॅन्सर करायचा असतो. म्हणजे बऱ्याच वेळेला काही औषधं, म्हणजे काही कार्सिओजेनिक पदार्थ म्हणतो त्याला आपण, ज्यांना कॅन्सर होऊ शकतो असे त्यांना द्यायचे. त्यांना कॅन्सर होणार, ट्युमर होणार आणि त्याच्यावर एक्सपेरिमेंट करायचे. किंवा तुम्ही कॅन्सरच्या सेल्स पण द्यायच्या, पण ते बऱ्याच वेळेला फेल होतात ते एक्सपेरिमेंट्स. म्हणजे मानवी सेल्स असतात त्या, किंवा प्राण्यांच्या पुन्हा तयार करून देतात त्याच्यातून. तर त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केलं तर ते इथिकल मध्ये असतं, ते इथिकल सगळ्या परमिशन घेऊन असते. ऍट द एंड तुम्हाला तो प्राणी मारून टाकावा लागतो, तुम्ही नाही मोकळा सोडू शकत. भले आपलं एक्सपेरिमेंट झाले तो जिवंत आहे सोडून नाही, तुम्हाला तो त्याची बायो जी काय इथिक कमिटी आहे त्याच्यानुसार ते संपावं लागतं. पण काही प्राणी असतात, वेगवेगळ्या चाचण्या असतात, जगात हजारो प्रकारच्या वेगळ्या चाचण्या असतात. याच्यामध्ये माणसाची म्हणजे एखाद्या ह्युमन बिंगची जी बायोलॉजिकल सिस्टीम आहे, ती सिस्टीम आणि प्राण्याची सिस्टीम ही वेगळी असते. त्यात जे मोस्ट ऑप्टिमम प्राणी आहे तो माईस आहे, म्हणून त्याच्यावर एक्सपेरिमेंट केलं. म्हणजे त्याच्यावर लागू पडलं तर ते आपल्याला लागू पडण्याची शक्यता जास्त. पण त्यात ही फेल्युअर आहे. ज्यावेळी लॅबमध्ये एखादा एक्सपेरिमेंट करतो आपण, त्याचा 100% समजा सक्सेस रेट आहे असं समजू. बरोबर. म्हणजे आता मानवी पेशी आपण लॅबमध्ये रोज आम्ही हँडल करतो, त्याच्यावर 100% सक्सेस रेट मिळतो आपल्याला, 50 मिळेल, 60 मिळेल. पण ज्यावेळी तीच गोष्ट आम्ही ज्यावेळी अॅनिमलला जातो ना, तो सक्सेस रेट 5% होत येतो, 95% फेल्युअर असतं. पण अॅनिमल मधले सगळं सक्सेस झाला आणि आता ह्युमनला जायचं म्हटलं तर तो 0.05 असतो, म्हणजे एवढा फेल्युअर. म्हणजे तुमचा लॅब टू तो तर कितीतरी 10⁻⁴ पर्यंत गेलं फेल्युअर रेट. बरोबर है ना, म्हणजे फार मोठा फेल्युअर असतो तो. त्यात माईस हा मोस्ट ऑप्टिमम अॅनिमल आहे त्यासाठी. मग फक्त त्या एकाच प्राण्यावरती करतो आपण का त्याच्यासोबत मग एकावर झालं की दुसऱ्यावर, तिसऱ्यावरती? डिपेंड आहे कुठल्या प्रकारचा तुमचा आजार आहे, कुठल्या प्रकारचं मॉडेल आहे. जसं मी सांगितलं की डॉगना कॅन्सर होतं, ऍट द एंड काही लोक करतात डॉगवरती पण कॅन्सरचे ट्रायल्स, पण माईसवरती सक्सेस झालं की काही जण जातात अप्रुव्हलसाठी. किंवा एखादा वेल एस्टॅब्लिश ड्रग आहे आणि त्याला तुम्ही थोडंफार मॉडिफाय करताय काहीतरी, मग तुम्ही माईसवर न जाता. तुम्हाला काय प्रत्येक वेळी असे अॅनिमल्स पाहिजेतच असं नाहीये. आता थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे इथं आपल्याकडं ज्वारीची भाकरी आणि भात, जे काही भाजी हे खायची सवय, आणि कोरियात गेल्यानंतर तिथलं फूड वेगळं असेल, किंवा कोरिया म्हणल्यानंतर आमच्या सामान्य माणसाच्या नजरेसमोर जोपर्यंत कोरिया बघत नाही तोपर्यंत नॉर्थ कोरियाचा किम जोंग येतो की काहीतरी करणार तिथे आणि तिथे राडा होणार, किंवा साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरियाच्या मध्ये भिंत असेल. आणि मग ते आता मागच्या महिन्यातली बातमी होती की कचरा त्यांनी पॅराशूट मधून साऊथ कोरियामध्ये वगैरे टाकला. धमक्या देतात, असतं ते स्पीकरवरनं पण एकमेकांना शिव्या देणे वगैरे करतात ते बॉर्डरवर. पण काय, ढोल वाजवला की लोकांच्याकडे लक्ष जातं ना, त्यात ती नॉर्थ कोरिया आहे. साऊथ कोरिया जगात बलाढ्य आहे. साऊथ कोरियासारखं बलाढ्य कंट्री जगात नाहीये आज. हो, तुम्ही तुमच्या घरात जावा आणि काय आहे तुमच्याकडे, फ्रीज कुठला आहे, LG आहे का सॅमसंग आहे, त्यातलाच असेल. बरे नसेल तुमच्याकडे मोबाईल तरी सॅमसंगचा असेल. बरे नसेल तुमच्याकडे एखादी कार कियाची असेल, हुंडाईची तरी असेल. भले नसेल तुमच्याकडं आपण जे AC लावतो LGचा किंवा सॅमसंगचा असेल, आहे ना, काय ना काहीतरी आहे ना. हे कोरियन आहे.
एवढा एवढा छोटा देश यानं जगाचं मार्केट घेतलेलं आहे. मग त्यांच्याकडे कुणाचं लक्ष जात नाही रिसर्च मध्ये वगैरे. ते फार पुढे आहेत, नादालाच लागत नाही बाकी कोण त्यांच्या नादाला लागत नाही म्हणजे त्यांच्याबरोबर कोऑपरेशन करावं लागतं. एवढ्या पुढे गेलेले आहेत ते, तुम्ही भांडूच शकत नाही त्याच्याशी. रिसर्च मध्ये तर कोरिया, इस्रायल, मी युरोपमध्ये गेलोय, अमेरिकेमध्ये गेलोय, जपान पण आज मागं पडले, पण कोरिया आणि इस्रायल खूप पुढे आहेत. आणि कोरिया तर खूप पुढे आहे. कोरियाला ऍक्च्युअली चायना फॉलो करतात रिसर्चमध्ये. एवढं कोरियात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, क्वालिटी ऑफ लाईफ आहे. आता ते मुळात बघितलं तर दोन देशांचा एकच देश होता, पूर्वी पूर्वी होता आणि नंतर सेम स्टोरी आहे ती वेगवेगळे. तुम्हाला तिथे राहिल्यानंतर असे काही बदल वाटले का की ह्या गोष्टींमुळे कोरिया पुढे आहे, आणि जर आपल्याला माझं गाव पुढे न्यायचंय, माझं कुटुंब पुढे न्यायचंय, देश नंतरची गोष्ट आहे, तर या एक दोन गोष्टी आहेत की बाबा ज्याचा मी डेफिनेटली विचार करेन, असं काय वाटलं का? 1980 सालापर्यंत ना साऊथ कोरियन लोकांनाच ब्रेड मिळणं सुद्धा मुश्किल होतं. पण त्यानंतर जे उभे राहिले ना ते 2000 सालापर्यंत जायंट, काय म्हणतात, वेकिंग टायगर काहीतरी नाव देतात, म्हणजे एशियाचा जायंट टायगर म्हणतात कोरियाला. ओके. की जो झोपलेला उठलाय तो 20 वर्ष. त्या लोकांनी जी पिढीनं जे कष्ट केलं ना, ती आजही पिढी आहे तिथं, काही त्यांनी ते बघितलेलं आहे, त्यांचं कष्ट आहेत ऍक्च्युअली ते. आणि शेवटी अमेरिकेचा मोठा बॅकअप आहे. बरोबर बरोबर. पण शेवटी कष्ट आहेत त्यांचे. टेक्नॉलॉजी त्यांचा ऍक्सेप्टन्स आहे. त्यानंतर ऍक्च्युली रिसर्च माइंड तयार झालं त्यांचं, आणि हार्डवर्क करायचंच आहे. आज सॅमसंग, LG, हुंडाई असेल, किया वगैरे, तुम्ही सॅमसंग टफ कुणाला देता? ऍपललाच. बाकी त्यांच्या समोर कुठलाही मोबाईल उद्या टिकत नाही. पण त्यांचा R&D किती स्ट्रॉंग आहे हा विचार सुद्धा आपण करू शकत नाही सॅमसंगचा. आज इंडियातली कुठलीच कंपनी इलेक्ट्रॉनिक्सची त्यांच्यावर विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणजे आपला रिसर्च ऍप्टिट्यूड फार कमी आहे, त्यांचा तो होता म्हणून ते बरोबर उभे राहिले. जग त्यांचं खरं आदर्श घेत आहे आज. मग तिथे गेल्यानंतर अशा संधी आल्या का समोर की बाबा आता कोरियामधून मला आयर्लंडला जायचंय, तर लगेच जाता आलं? तसं मला कोरियात काही दिवसच राहायचं होतं. 2-3 बर्डन आहेत तशी, फार टेक्नॉलॉजिकल सेफ्टी, वुमन सेफ्टीमध्ये जगात 1 नंबरला कोरिया आहे. ओके. हो. कोरिया कशा तुम्ही रात्री 2ला जाऊ द्या ना, वुमेन कुणाची हिंमत होत नाही तिला काय करायचं. सिरियसली? हो हो. आणि तसे नॉर्म्स किंवा तसे रेग्युलेशन्स फॉलो केले जातात. लोकांचा नॉर्म तुम्ही आपल्याकडे पण आहेत, लोकांचा ऍटिट्यूड तो लय महत्वाचा आहे, तो तिथं आहे. एनिवे, पण तुम्ही जो प्रश्न विचारला ना की आपल्याला आयर्लंडला वगैरे, तिथं गेल्यानंतर मला वाटलं की अजून पण जग वेगळं एक्सप्लोर करूया आपण. मला सगळंच कोरिया समजलं असं नाही, पण ही गोष्ट आवडली. मी थोडं सॅच्युरेट झालो, काही इन्सिडेंट पण घडले माझ्या बाबतीत. मग मला वाटलं आपण थोडं दुसरीकडे जाऊया, किंवा बाबा फॅमिली नंतर मुलं वगैरे झाली तर आपल्याला इंग्लिश स्पीकिंग इथं नाहीये, महाग आहे, मी अफोर्ड नाही करू शकणार त्यांचं स्कूलिंग. इंग्लिश स्कूल, कोरियन स्कूल फ्री, पण इंग्लिश स्कूल नाही करू शकणार. मग मी इंग्लिश स्पीकिंग कंट्रीच्या शोधात होतो, ज्यात अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया, US आहे, UK, आयर्लंड मला सापडलं. मग मला आयर्लंड गव्हर्नमेंटची फेलोशिप मिळाली आणि मग त्या थ्रू मी आयर्लंडला आलो. पण एखादा देश बदलून दुसऱ्या देशात जाणं इथपर्यंत ठीक आहे, एखादा देश बदलून दुसरीकडे जाणं, दुसरीकडून तिसरीकडे जाणं, तिसरीकडून 6 देश केले. एवढं सोपं आहे का हे? नाही, ते स्ट्रगल काय ह्याच्यामध्ये? स्ट्रगल माझ्यापेक्षा जास्त माझ्या बायकोने केलाय त्या बाबतीत. कारण आता आम्ही स्टेबल झालो, पण एखाद्या घरात गेले ती म्हणते की ह्या 2 बॅग मला कधी भरायच्या आहेत, कधी जायचं आपण, कुठं उड्डाण मारायचं. म्हणजे ते एक मसाला ना, मराठीतला एक मूवी आहे बघा, गिरीश कुलकर्णीचा. त्याची बायकोन ती दोघाशी कुठे ट्रक मधनं जावा, ह्याच्या घरी राहा, त्याच्या घरी, असं आमचं जग होतं. अजूनही आता नाहीये तेवढं. तर तो स्ट्रगल आहेच. तुम्हाला लोकांचा ऍक्सेप्टन्स, सिस्टीम नवीन असते, ब्युरोक्रसी वेगळी असते, अनेक गोष्टी असतात. त्या करत करत आता अनुभव आला तो मला. सो मला आज एखाद्यानं सांगितलं की हा विजा, मी डोळे झाकून सांगू शकतो ह्या देशाच्या विजासाठी हे डॉक्युमेंट आहेत. मी विजा ऑफिसरना सांगतो की युकेतलीच घटना सांगतो. मी आयर्लंडला येणार होतो 2022-23ची गोष्ट आहे, आणि मी आयरिश एम्बेसीत गेलो विजा डॉक्युमेंट घेऊन, मी आणि माझी वाईफ, मुलगा पण होता. आणि त्यांनी मला हे सांगितलं, हे नाही, हे नाही, ते नाही. मी त्यांना तिथं बसून सांगितलं ही डॉक्युमेंट मला लागत नाहीत, मी ज्या पर्पजसाठी चाललोय ती हीच डॉक्युमेंट आहे. आणि त्यांना तो विश्वास बसेना. तुम्ही म्हटलं कुठं जायचं तिथं जावा, तुमच्या एम्बेसीत जावा, इव्हन तुमच्या प्राईम मिनिस्टरना माहित नसेल, फॉरेन सेक्रेटरी असतात त्यांना विचारा, हीच डॉक्युमेंट आहे जी मी घेऊन आले, तीच आहे, मला एकही एक्स्ट्रा लागणार नाही मला माहिती.
त्यांनी जवळपास 1 तास फोन फिरवले, या एम्बेसीतून ते एम्बेसी, युकेच्या एम्बेसीतून ते आयरिश एम्बेसीला, तिकडून त्यांच्या, आणि त्यांनी सांगितले की अरे बरोबर आहे, तोच माणूस बरोबर आहे. म्हणजे तो अनुभव आलाय मला आता. दुसरा जो स्ट्रगल असतो ना, मुलांचं शिक्षण वगैरे असतं किंवा लोकल ऍक्सेप्टन्स असतो, तुमचे मित्र होणं महत्वाचं असतं, ते टिकवणं महत्वाचं असतं, तो झाला आम्हाला तसा आहे बऱ्याच वेळेला. कोरियात आमचे फ्रेंड सर्कल झालेलं, ते सोडून आम्ही आयर्लंडला आलो, तिथून मी पोलंडला गेलो, जर्मनीला गेलो, स्वित्झर्लंडला गेलो, पुन्हा युकेला आलो, पुन्हा आयर्लंडला आलो. बरेच फ्रेंड सर्कल काही डिस्कनेक्ट झालं, काही आजही कनेक्ट आहे. मला पोलंड बद्दल एक प्रश्न विचारायचा होता. मगाशी आपण बोलत असताना मला वाटलं की दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात पोलंडमध्ये झाली. मग त्या गोष्टींचं पोलंडमध्ये आहे काय असं की बाबा म्हणजे अजून तसे अवशेष किंवा हिस्टॉरिकली त्यांनी ते ठेवले, प्रिझर्व केलंय? तिथं तुम्ही पोलंडमध्ये 3-4 शहर आहेत, त्या शहरात तुम्ही गेला की ते सांगतात ही बिल्डिंग दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी अशी होती, नंतर अशी आहे. म्हणजे पहिली सुरुवातच त्यांची स्टेटमेंट तेच असतं. ओके, हा रस्ता आधी असा होता, आता असा आहे. आहेत त्यांच्याकडे भरपूर. आणि पोलंड जगाच्या नकाशावरनं 3 वेळा संपलेला आणि 3 वेळा माघारी आलेला आहे. दुसरं महायुद्ध ही लास्ट स्टेज, त्याच्या आधी 2 वेळाला असं झालेलं आहे. ऑटोमन एम्पायर मध्ये पण एकदा ते संपले होते, पहिल्या महायुद्धात पण ते संपले होते, नकाशावरच गेलते. ऑटोमन एम्पायरच्या वेळेला नंतर जे पहिलं महायुद्ध ज्यांच्यात होतं ना, त्यात बऱ्यापैकी जर्मनी आणि रशियानं ते पूर्ण कॉन्कर केलं. दुसऱ्या महायुद्धात पण तसंच झालं होतं त्यांचं. आणि त्याच्या आधी एकदा मला वाटतं 16-17 शतकात असं पण झालं होतं. आता हे सगळं बघताना तुम्ही एक भारतीय माणूस आहात, भारतीय व्यक्ती बाहेर जाते आणि बाहेर तिथं त्याचं काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते, पण जगात ज्या गोष्टी होत आहेत, म्हणजे आता रशिया युक्रेन वॉर असेल किंवा इस्रायल आणि हमासचा संघर्ष असेल, अमेरिकेचं काहीतरी स्टँड घेणं चालू असेल, रशिया आणि युक्रेनच्या वॉरमध्ये युकेनं मध्ये स्टँड घेणं असेल की आम्ही त्यांच्याकडून कोणता एक्सपोर्ट करणार नाही, आणि तरी पाठीमागच्या दारानं नॅचरल गॅस येतोच, हे सगळं होतं. मग ह्याचा एक बाहेरच्या देशातून तिथं येऊन राहणारा व्यक्ती म्हणून तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावं लागतं का? युजली इमिग्रंट्स आपण समजू आम्ही आहे, इमिग्रंटची पहिली मेंटॅलिटी काय असते की ते कधी तिथल्या लोकल याच्यात इंटरफेअर करत नाहीत. ओके ओके. आणि आता युरोपमध्ये असेल किंवा अमेरिका इज मोस्ट इमिग्रंट कंट्री आहे, तर जो पहिला इम्पॅक्ट जगावर पडला तोच आमच्यावर, महागाई वाढणं, बरोबर, बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी कमी झाल्या त्या मानानं. म्हणजे त्यांचा युक्रेनला बरंच सपोर्ट द्यायला, पैसे द्यावे लागले त्यांना, किंवा युक्रेन मायग्रेंट्स आले इकडं, त्यांना घरं वगैरे देण्यात, तो त्रास आम्हाला झालेला आहे तिकडे. ते लोक उघड बोलतात, इमिग्रंट पण बोलतायत, लोकल लोक पण बोलतायत, पण त्यांना वाटतं की एक वेळ आपल्यावर पण अशी होती. आता आयर्लंडचंच उदाहरण, आयर्लंडमध्ये सगळ्यात जास्त युक्रेनियन लोक आली. आयरिश लोकांनी ऍक्सेप्ट का केलं, तर ते म्हणाले की 1960 सालचं काहीतरी ते डिकेड असेल, तेव्हा त्यांच्याकडे फार मोठा पूर आला होता आणि निम्म आयर्लंड ही ऍक्च्युली युरोपला निघून गेलं, युएसला निघून गेलं. ओके. अमेरिकेत सगळ्यात मोठी लॉबी कुठली आहे, तर आयरिश लॉबी आहे. बरोबर. तुम्ही कुठलाही प्रेसिडेंट काढा, त्याच्या आजी आजोबा हे आयरिश सापडतात. बराक ओबामा सुद्धा त्याचा आजोळा आहे, मी ज्या शहरात राहतो ना तिथून एक 50 किलोमीटरवर. बायडनचं आहे, ट्रम्पचं आहे, म्हणजे कुणीही शोधा तुम्हाला त्यांचे जीन्स तिकडे सापडतात. आयरिश लोक काय म्हटले की आम्हाला त्या एका वेळेला त्यांनी जगवलं ना जगानं, तर आज आमच्याकडे चांगला आहे, तर ही वेळ आहे. पण शेवटी लोकल आणि इमिग्रंट हा संघर्ष जगभरामध्ये सगळीकडे आहे. तुम्ही कुठंही जावा, सिरियामध्ये सुद्धा बाहेरनं इमिग्रंट येतात, माहितीये? सिरियामध्ये? हा, तुम्ही विचार सुद्धा करत नाही ना. नाही. माझा सिरियन फ्रेंड होता, त्यानं सांगितलं की आमच्याकडे तिकडून इराकमधून आता इमिग्रंट यायला लागले. मग बघा, बांगलादेशमध्ये इमिग्रंट्स येतात, बिहारमध्ये इमिग्रंट्स येतात, माहिती ना, नेपाळकडून वगैरे, युपीमध्ये येतात, महाराष्ट्रात तर येतातच. इमिग्रंट हे नेहमी तसे पाण्यासारखे वरून खाली पळत असतात. ही एक सोशल बिहेवियर आहे लोकांचं, ते कॉमन आहे. आणि तिथं सफर प्रत्येकाला करावं लागतं. प्रत्येक सिस्टीम असेल, तिथली वेल एस्टॅब्लिश लोक आहेत वगैरे, त्यांना सुद्धा सफर करावं लागतं. दुसरा बाहेरून येणाऱ्याला पण करावं लागतं. इमिग्रेशन 2 प्रकारचं असतं, एक अगदी खालचं तळातलं असतं आणि अगदी हाय लेवलचं असतं. डंकीमध्ये पण आम्ही बघितलं ना की एकदम वेगवेगळे प्रकार करून जावं लागतं बाहेरच्या देशाला. आता परत कॅन्सरवरती येताना मला विचारायचं आहे की मग कॅन्सरचं तुम्ही एवढं रिसर्च करताय, गेली 12 ते 15 वर्ष रिसर्च चालू आहे, त्यातून तुम्ही मास्टरी आता मिळवली असं म्हणायला हरकत नाही. तर मग लोकांमध्ये आजकाल कोणत्या प्रकारच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढतंय, किंवा आपण म्हणतो ना की बेल्स आर रिंगिंग,
अलार्मिंग साईन्स आहेत असं काय वाटतं का तुम्हाला? मला आकडे सांगून भीती नाही दाखवायची लोकांना, हा. पण मला असं एक सांगायचं की कॅन्सर भेदभाव करतो गरीब आणि श्रीमंतांच्यात. पण गरिबांचा कॅन्सर वेगळा, श्रीमंतांचा वेगळा असतो नेहमी. म्हणजे गरिबांना कुठला कॅन्सर होतो? तोंडाचा. त्यांना ती सवय ना, च्युइंगम, हे आपले टोबॅको, लंगचा. हा थोडाफार श्रीमंतांच्यात जास्त दिसून येतो सिगारेट मुळे, बिडीमुळे पूर्वी आपल्या लोकांच्यात व्हायचं. गरिबांच्यात आता दुसरा कॅन्सर वाढायला लागलाय, तो कोलनचा, आतड्यांचा कॅन्सर. त्याचं कारण की तुमची आहार पद्धती तुम्ही त्या वेनं चाललाय. श्रीमंतांच्यात कुठला कॅन्सर असतो? ब्रेन, पॅनक्रियाटिक असे जास्त दिसतात. लंग, प्रोस्टेट कॅन्सर वगैरे आता यायला लागलेला आहे दोन्हीमध्ये. स्त्रियांच्यात पण तसं होतं, म्हणजे स्त्रियांच्यात मोस्टली ब्रेस्ट कॅन्सर हा कॉमन आहे, पण श्रीमंत स्त्रिया ह्या हे करतात स्मोकिंग, त्यांच्यात लंग कॅन्सर यायला लागलेला आहे. गरीब स्त्रियांच्यात मोस्टली सर्वायकल कॅन्सर आहे, हायजेनिक मध्ये त्या नाहीत करू शकत तेवढं, तो कॅन्सर एक यायला लागलेला आहे. म्हणजे हे कशामुळे यायला लागलेलं आहे? हा काही आज आलेला आजार नाही, हजारो वर्षाची इतिहास आहे ह्या आजाराला. जगात अनेक आजार नाहीसे करून टाकले. कोविड आपण बऱ्यापैकी संपवलं, कॅन्सर नाही संपवलेलं. कारण कॅन्सर हा तुमच्या शरीरातलाच भाग आहे, बाहेरून नाही कुणी अटॅक करून होते. काही व्हायरस बॅक्टेरियामुळे कॅन्सर होतो, पण त्याचं प्रमाण फार कमी आहे. पण शेवटी तुम्हाला लंग कॅन्सर आहे, तर ती लंग आपलंच आहे, तो बाहेरचा अवयव नाहीये. आपल्याच अवयवाला आपल्याला मारावं लागतं, त्यामुळे ते फार अवघड आहे. आणि तो आत आहे, म्हणजे तो कसा आहे माहिती आहे का, आपल्याच घरातला माणूस आहे जो बाहेर बातम्या पुरवतोय, आपल्याच घरातल्यांना मारतोय, तर आपल्यालाच त्याला संपवायचं आहे. हे धाडस आपलं होत नाही, आपली नॅचरल प्रतिकारशक्ती तयारच होत नाही, त्यासाठी ऍक्सेप्ट करत नाही प्रतिकारशक्ती. उलट आपण कॅन्सर ड्रग दिलं तर प्रतिकारशक्ती पहिल्यांदा बाजूला काढते, अरे हे तू याला का मारतोयस, ओके आपलंच काहीतरी आहे. म्हणून आता नवीन संशोधन येते की आपल्या प्रतिकारशक्तीला ट्रेनिंग द्यायचं, की बाबा हे आपलंच आहे पण हे चुकीचं आहे, ह्याला संपव, हे ट्रेनिंग द्यायचं चालू आहे. आमचा रिसर्च आता त्या लेवल पर्यंत आम्ही आणतोय. म्हणजे थोडक्यात कमांड दिल्यासारखंच कमांड बाहेरून की तुम्ही ते करा, नाहीतर आपण सगळे संपू. तो आहे प्रमाण कॅन्सरचं वाढण्याच्या एन्व्हायरमेंट, हा पहिला फॅक्टर आहे. म्हणजे आज मी तुम्हाला उघड बोलतो, माझा एक गावाकडे मी बसलो होतो आणि माझा मित्र सांगत होता एक दूध डेअरीवाला कसा श्रीमंत झाल्याचं उदाहरण देत होता. म्हटलं मला माहिती आहे त्याचं. म्हटलं मी म्हटलं त्याच्यावर न्यूजपेपरला सुद्धा चांगला लेख लिहू शकतो, कसा तो श्रीमंत झालाय, मला माहिती आहे काय भेसळ करतात ते, काय नाही. तर तो म्हटला हे कॉमन आहे. हे काय? अरे म्हटलं कॉमन नाही, याच्यामुळं अनेक मुलांना, लहान मुलांना तुम्ही दूध देताय, त्यांना कॅन्सर होऊ शकतो, हे होतं, ही कारणं आहेत म्हटलं. हे म्हटलं बाहेर नाही. तो म्हटलं अरे पण पैसा आहे, लोकांचा ग्लॅमर आहे, एवढंच आहे. तर म्हटलं ते दूध तुझ्या मुलाला पाज ना. त्यावेळी तो बोलायचा बंद झाला. बरोबर आहे. म्हणजे काय की तुम्हाला माहित आहे हे बॅड प्रॅक्टिसेस चालू आहेत, पण त्याच्यातनं एक ग्लॅमर येत आहे ना, त्याचं कौतुक आहे लोकांना. आणि जोपर्यंत तुमच्यापर्यंत तो आजार येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला दुःखच नाही दुसऱ्याचं. बरोबर. आम्ही सांगून काय उपयोग आहे? तुम्ही डॉक्टर एखाद्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जावा, डॉक्टर एक शब्द पेशंटशी बोलत नाही, ट्रीटमेंटशी मतलब ठेवतात. कारण त्यांना पण माहिती आहे यांना सांगण्यात काही अर्थ नाही आता, किंवा समाजाला सांगण्यात आपण आहे, अवेअरनेस वगैरे चालू आहे, पण समाजाची मानसिकता पण वेगळी आहे ना. मी एक उदाहरण सांगितलं, असं अनेक आहेत. बरोबर. गुटख्यापासून आहेत, माव्यापासून आहेत, तंबाखूच्या अनेक. असं नाही की फक्त तंबाखूमुळेच होतो, म्हणजे जगात ती पण एक थिअरी आहे. ते म्हणतात की आम्ही सिगारेट ओढून तुम्हाला दाखवतो की आम्हाला कॅन्सर होणार नाही, पण बिना सिगारेट वाल्याला होऊ शकतो. वन पार्ट कार्सिओजेनेसिस एक प्रोसेस असते की नॉर्मल सेल कॅन्सर सेल पर्यंत जाण्याची पेशी. त्यात एक फॅक्टर आहे की टोबॅकोमुळे होऊ शकतो, पण होईलच असं नाही. अनेक फॅक्टर्स आहेत, पण असे काही फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे होतोच. म्हणजे काही औषधं आहेत, पेस्टिसाइड्स आहेत वगैरे, हे तुम्हाला तुमच्या इम्युनिटीवरती वगैरे अटॅक करून शेवटी कॅन्सरचा जीन प्रत्येकात आहे, आता ऑन्कोजीन म्हणून आहे, पण त्याला सप्रेस करणारी प्रोटीन्स पण आपल्याकडेच आहेत. ओके. पण काय होतं की एका ठराविक स्टेजला तुम्ही अनेक गोष्टीतून जात असताना त्यावेळी ती जी प्रोटीन आहेत ना, ती त्यांना सप्रेस करायचं थांबतात. त्या प्रोटीनच तयार होत नाहीत बॉडीत ती, आणि तिथं तो डॉमिनंट होतो. आणि एकदा डॉमिनंट झाला की मग किती प्रोटीन करा तुम्ही, काय होत नाही त्यात. मग आता काही मॉडर्न मेडिसिन येत आहेत, त्यातून थोडंफार आपण सर्व्हायव्हल रेट वाढवतोय, पण आपल्याला फार मोठी अचिव्हमेंट करायची आणि कुणीच करू शकत नाही जगात. जगाचं सगळ्यात मोठं जे फंडिंग ज्या शब्दाला दिलं जातं तो कॅन्सर आहे.
त्याच्या एवढं फंडिंग इस्रो नासा वगैरे काही नाहीत त्याच्या पुढं. जगात कॅन्सर ह्या शब्दाला एवढी फंडिंग अवेलेबल आहे ना, फक्त तुम्ही कॉम्पिटेटिव्ह पाहिजे, तुमच्याकडे वेगळी आयडिया पाहिजे. प्रायव्हेट फंडिंग आहे, गव्हर्नमेंट फंडिंग आहे, इंडस्ट्रीयल फंडिंग आहे, बऱ्याच प्रकार. तरी सुद्धा आपण तो इरेडिकेट नाही करू शकलो आणि करूच शकणार नाही आपण. ह्युमॅनिटीचा तो शेवटी त्याच्याबरोबर जगावं लागेल अशी अवस्था होणार आहे काही वर्षानंतर. मग अशा काही गोष्टी आहेत का की ज्या आता तुम्ही जे म्हणताय त्याच्यावरून मला ऐकताना प्रचंड भीती वाटते की अरे माझं काय, माझ्या आजूबाजूचं काय, माझ्या पुढच्या पिढीचं काय, ही भीती वाटते. मग त्यावेळी एक प्रश्न साहजिक येतो की मग अवॉइड करण्यासाठी काय करू? मी सांगितलं ना, जोपर्यंत तुमच्यापर्यंत तो डिसीज येत नाही तोपर्यंत तुम्हाला भीती वाटत नाही. बरोबर. दुसऱ्याला झालेली भीती नाहीये, तेच आहे ते की भीतीत राहून तुम्ही काय करू शकणार? काय नाही. तुम्हाला स्वतःला त्यासाठी प्रिपेअर राहावं लागेल. अनेक आजार आहेत, कॅन्सर असं नाही, तुम्हाला दुसरा काहीतरी होईलच ना. बरोबर. त्यासाठी असं नाही की आपण अमर होणार आहे. माणूस अमर होणार नाही नावाचं बुक लिहिणार आहे मी, खरं म्हणजे माझा सगळा कंटेंट तयार आहे. आपण अमर होणारच नाही, पण तुमची क्वालिटी ऑफ लाईफ तुम्ही ठेवू शकता. बरोबर. त्याच्याशीच आपण कॉम्प्रोमाइज करतोय. आपण बोलतोय फक्त क्वालिटी ऑफ लाईफ, क्वालिटी ऑफ लाईफ, क्वालिटी ऑफ लाईफ, पण करत नाहीये ते. म्हणजे कॉम्प्रोमाइज करतोय म्हणजे आता मी दुधाचं उदाहरण दिलं ना. बरोबर. तुम्ही एक समाज म्हणून कधी एकत्र येत आहे का ह्या प्रॉब्लेमच्या विरोधात? नाही येत ना. तच आहे ना, क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे. मी हेल्दी लाईफ जगणार आहे, मी कॉन्शियस आहे हेल्थ बद्दल वगैरे. अरे तू एकटा असून काय उपयोग आहे? तुझ्याकडे जे दिलं जातंय ना, म्हणजे जगात ऑर्गॅनिक नावाची कन्सेप्ट अवेलेबल नाही. खरं तर सगळी भूमी इनऑर्गॅनिक होऊन बसलेली. तुमची पहिली पिढी नेहमी हे करते, नंतर म्युटेशन होऊन म्हणजे पूर्वी राजा महाराजांना हळूहळू सापाचं विष दिलं जायचं की त्यांच्यात ती इम्युनिटी येईल असं. तसं भले कदाचित आपली पिढी सफर करेल कॅन्सरला, पण कदाचित आपल्या नेक्स्ट जनरेशन, त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये कदाचित अजून स्ट्रॉंग म्युटेशन्स होऊन ते फाईट करू शकतील पेस्टिसाइड, केमिकल्स विरुद्ध वगैरे. पण तो राहील. म्हणजे आपल्याला करायचं काय ऍक्च्युली? भीती ही राहणारच आहे प्रत्येक आजाराबद्दल. गाडीवरून चाललं तरी कोणतरी पुढनं मागे गायची भीती आहे, पण त्या भीतीतच आपण नाही हे होऊ शकत. तर त्यासाठी सगळ्यांना म्हणजे हेल्दी लाईफचे जे काही रूल्स आहेत ना, सिंपल रूल आहेत, निसर्गाने दिलेले आहेत. तुम्हाला काही वेगळं करायचं नाही. तुम्हाला निसर्गानं जन्मजात काय दिलंय तर त्याला जाणीवा म्हणतो आपण. टोचलं की ती एक जाणीव आहे आपली, हात बाजूला करतो आपण. लहान मुलाला जन्मजात कळत नाही हात बाजूला करायचं, पण रडतं ना. बरोबर. तशा त्याच्या जाणीव आहेत. 3 मूळ जाणीवा निसर्गाने आपल्याला जन्मजात दिलेत. पहिलं म्हणजे भूक लागणे, तहान लागणे आणि झोप लागणे. ह्या 3 गोष्टी आहेत. ह्या 3 गोष्टी जाणीवेवर तुम्हाला समजेल की मला भूक लागल्यावर जेवायचं आहे, चांगली भूक लागल्यावर, चांगली तहान लागल्यावर पाणी प्यायचं आहे, आणि आता समजते की मी झोपेशिवाय पर्यायच नाही, त्यावेळेस झोपायचं आहे. त्यानं तुम्ही 80% आजार बरे करता. ओके. तुम्हाला एक्स्ट्रा मग करायचीच गरज नाहीये काही. मगची हे एक्स्ट्राचे जे आहे ना, हे तुमच्या मटेरियलिस्टिक वर्ल्डमुळे येत आहे. आणि त्यानंतर एक्सरसाइज आपला कमी झालेला आहे. लोक चालायला आता आज आपण चालूच शकत नाही रस्त्यावर, अशी अवस्था झालेली आहे. चालणं बंद केलंय आपण कारमध्ये, आणि मग तुम्ही जिम मध्ये जाताय त्या गोष्टींसाठी. नॅचरल तुम्हाला अवेलेबल असताना. बरं ठीक आहे, सिटीमध्ये वगैरे होत नाही, त्यांनी जावंच. मी म्हणतो रोज लोकांनी 45 मिनिटं चांगला एक्सरसाइज करावा. त्यातली 20 मिनिटं अशी पाहिजेत की अंगातून घाम आला पाहिजे. बऱ्याच अनेक गोष्टी त्यातून आपल्या सेल्फ हील होतात. ओके. सेल्फ स्वतः हिलिंग होती बॉडी. चांगली झोप पाहिजे, 7 तासाची झोप, त्यातली 4 तास डीप झोप पाहिजे. डीप म्हणजे जिथं काही नसतं, अंधार असतो आपल्या आयुष्यातला, स्वप्न पण नसतं. स्वप्न ही शेवटच्या काही सेकंदातली असतात. पण त्यावेळी तुम्ही जाणणं म्हणजे अशी एक झोप पाहिजे की जिथं तुम्हाला हलवलं तरी जाग नाही आली पाहिजे. अशी 4 तास झोप पाहिजे. ती आपल्या मेंदूसाठी फार गरजेची आहे, आणि आपल्या इतर अवयवांसाठी सुद्धा. ती आपल्याकडे नाहीये आज. मी सांगितलं ना, श्रीमंतांना हे ब्रेन कॅन्सर, पॅनक्रियाटिक होतात, ते झोपेमुळेच. ते झोपेची कॉम्प्रोमाइज करतात, आणि सगळ्यात मोठा अटॅक त्याचा होतो तो ब्रेनवरती पहिला. काही आपले इतर ऑर्गन आणि पॅनक्रियाटिक, हे 2 ऑर्गन मोस्ट. लिव्हर एक असा आहे की ज्याच्यामुळे तो इफेक्टिव्ह होतो. पण ब्रेन हा कोऑर्डिनेशन करणारा युनिट आहे बॉडीचं. पुरेशी झोप नसलं की तो नेहमी ऍक्टिव्ह राहतो, आणि नेहमी ऍक्टिव्ह राहिला की एका ठिकाणी तो चिडतो, आणि चिडला की तो तुमच्यात आजार तयार करतो की तू आता कुठेतरी थांब, नाहीतर मी थांबवेन. ओके. बरेच लोकांना तुम्ही MRI मधनं 10 वेळा काढल्या तर काहीच सापडत नाही, पण त्यांचं कुठेतरी दुखत असतं. ऍक्च्युअली तो ब्रेनचा आजार असतो, तो कुठल्या बॉडीचा अवयवाचा नसतो.
म्हणजे तुम्हाला दुखतं ना, एखादी जखम झाली आणि दुखली नाही तर समजायचं तुमच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. ती दुखली पाहिजे तेव्हा समजायचं की तिथे इम्युनिटी ऍक्टिव्ह झाली म्हणून ते दुखतंय. म्हणजे ब्रेन ऍक्टिव्ह झाला, त्याला समजलं इथं जखम आहे बरी करायची. बरोबर. डायबिटीस पेशंटला जखम झालेली समजत नाही ना, म्हणजे काहीतरी त्याच्या शरीरात प्रॉब्लेम आहे ना, म्हणून ते होतं. ते आपलं उलट आहे, आपल्याला वाटतं की जखम झाली तर मला कळाय नाही पाहिजे. ते होतंय ना, श्रीमंतांचं आयुष्य तसं होत चाललंय, मग त्यांना ते आजार येणारच. त्याच्यापासून सुटका नाही कुणाची नाहीये. जे तुम्ही फॉलो करता त्यातून त्या गोष्टी होणार. नॅचरली ह्या जाणीवा आपण पाळेना ना. तुम्ही एक घास अन्नाचा घेतला ना पोटात, तर तुमचे 5 ऑर्गनला ऍक्टिव्ह राहावं लागतं. ज्यात लिव्हर आहे, किडनी आहे, तुमचे इंटेस्टाईन आहेत, स्टमक आहे, हार्ट आहे, तुमचं ब्लड प्रेशर चेंज होतं, त्यावेळेला शुगर लेवल चेंज होते. म्हणजे ह्या अवयवांना तुम्हाला ऍक्टिव्हच ठेवावं लागतं, बॉडीला, ब्रेनला. म्हणजे कामच लागतं ना त्याला. पण तुम्हाला काही ठिकाणी त्यांना निवांत ठेवायचं असतं, आणि ती म्हणजे गाढ झोप. ती मिळाली पाहिजे, बेसिक ती आहे. आता तुम्ही हे सगळं बोलत होता, आणि हे सगळं बोलत असताना माझ्या लक्षात आलं की हे प्रचंड अभ्यास आणि प्रचंड संशोधनाशिवाय इतकी माहिती असणं शक्य नाहीये. पण ज्यावेळी बॅक ऑफ द माइंड हा विचार चालू होता, त्याचवेळी आणखीन 2-3 गोष्टी. एक म्हणजे जो कोरोना व्हायरस आला, तो पण हा रिसर्च लॅबमध्येच कुठेतरी तयार केला गेला, असे ॲलिगेशन झाले. खरं किती खोटं किती माहिती नाही. त्याच्यातून आणखीन एक थेरी पुढे येते की 2028-29 मध्ये मे बी ह्याच्यापेक्षा मोठा आणखीन कोणता तरी व्हेरियंट येऊ शकतो. आता ती गोष्ट जस्ट डोक्यात होती. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आठवली, म्हणजे सौदी अरेबियाचा एक पत्रकार होता, त्याची हत्या सुद्धा रिसर्च लॅबमध्येच झाली. खामोशी ऍक्च्युअली एम्बेसी मध्ये झाली तुर्कीच्या. पण तो जिओ पॉलिटिकल. अशा काही भीती आहेत का तुम्हाला रिसर्च लॅबमध्ये काम करत असताना? काही होऊ शकतं, वी नेव्हर नो. मी एवढ्या हाय स्टँडर्डच्या लेवलचा नाही करत. होतात लोकांच्या काही सेन्सिटिव्ह डेटा वगैरे असतो, न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये करणारे, व्हायरोलॉजी लॅब मधल्यांना होतो हे. आम्ही ओपन युनिव्हर्सिटी लॅब मधली लोक आहे, आम्ही ओपन आहे, आमचं जग ओपन आहे. तुम्ही मला गुगलवर माझं संशोधन शोधू शकता, मित्रांचं. तुम्ही म्हटलं की कॉन्स्पिरसी थिअरी पहिली की लॅबमधून तयार केला, लॅबमधून बाहेर आला म्हणू शकतो, तयार केला. माणूस खूप प्रगत झालाय, चंद्रावर गेला, इकडे झालाय, पण एवढा पण प्रगत नाही की तो लॅबमध्ये व्हायरस बॅक्टेरिया तयार करेल. व्हायरस बॅक्टेरिया आपल्या आधीपासून ह्या पृथ्वीवर आहे. ओके. आपण त्यानंतर आलेलो आहे. आपण फार नवीन पाहुणे ह्या पृथ्वीवरचे, ते जुने आहेत, आणि आपण निघून जाणार, ते टिकणार आहेत, नंतर ते जाणार आहेत. ते असे ते फार स्ट्रॉंग आहेत. सो व्हायरस हे असतात, त्यांच्यात म्युटेशन होत राहतात. ओके. काही म्युटेशन म्हणजे काय की बदल. आता एक उदाहरण देतो म्युटेशनचं, की आपण विचार करत नाही असं सुद्धा होतं. तुम्हाला माहिती आहे, छोटी कीटक असतात, ते पूर्वी लहान तुम्ही होता त्यावेळी ते चंद्र म्हणजे पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला अशी फिरताना दिसायची, दिवसा कधीच दिसत नव्हते. आता आपण एखादा बल्ब लावला रात्रीचा ना, बल्ब, तर त्याच्या भोवती अशी फिरताना दिसतात आपल्याला. ते तिथेच फिरत असतात, ते कुठंच जात नाहीत. बरोबर. तर ते म्युटेशन झालंय ऍक्च्युअली त्यांच्यात. काय झालंय की पूर्वी त्या कीटकांची जी जडणघडण होती ना, ती प्रकाशाकडे जायची. दिवसाचा प्रकाश त्यांना सहन होत नाही, त्यामुळे ते कुठेतरी असतात अंधारात. पण रात्रीचा जो शीतल प्रकाशात ना, ते शोधत जातात व्ह्यूनं. त्या काय झालं की आपण ही बल्ब वगैरे रस्त्यावर लावायला सुरुवात केली सगळीकडे ना, त्यांना वाटतं तोच तो प्रकाश आहे जो त्यांना हवा. आणि तो तिथं ते अडकून, त्या ट्रॅपमध्ये अडकून पडतायत. ते दुसरीकडे जाऊ शकत नाहीत, कारण थोडं लांब गेलं की अंधार आहे, म्हणून ते गोल फिरत असतात. आता हे ना त्यांच्या म्युटेशन मध्ये आलंय. ही नवीन जी कीटक तयार होत आहेत ना, ते आता वर जात नाहीत, ते आता तिथेच गोल गोल फिरत आहेत. हे म्युटेशन आहे, हे सगळ्यात होतं. ओके. आपण विचार पण करत नाही, असं काहीतरी होतंय जगात, लोक संशोधन करतायत याच्यावरती. म्हणजे हे संशोधन अमेरिकेतल्या, युरोपमधल्या लोकांनी केलंय, आपण नाही करत. आपल्याकडे सगळ्यात जास्त आहेत खरं ती. तर हे व्हायरसमध्ये पण होतं, बॅक्टेरियात होतं, तुमच्या माझ्यात होतं. तुम्ही मी म्युटेशन निअँडरथल पासून सेपियन्स का आले, सेपियन्स डॉमिनंट का झाले जगात, ते म्युटेशनमुळं. बरोबर. म्युटेशननं तुमच्या ब्रेनमध्ये अनेक गोष्टी तुम्हाला समजायला लागल्या, आगीपासून अनेक गोष्टी तुम्ही हे केल्या. हे म्युटेशन आहे, ते होत राहणारच. व्हायरस त्यातलेच आहेत. 2028 ला येईल, नाही तर 3028 ला येईल. पुन्हा काहीतरी वेगळे व्हायरस कदाचित येतील कुठून तरी, कदाचित लॅब एक्सपेरिमेंट मधून बाहेर पडतील. नेवर नो. मी त्या फील्डमध्ये आहे, पण मलाही माहित नाहीये की तो नक्की लॅब मधून बाहेर पडलाय की बाबा तो समाजातून आलेला आहे. ही आहे कॉन्स्पिरसी, त्याचं उत्तरच नाहीये. ओके. ओके.
आणि क्रिश मधला एक सीन होता, आता तुम्ही बोलत असताना परत मला आठवलं की त्याच्यामध्ये पण एक व्हायरस असाच लॅबोरेटरी मधून बाहेर आलेला आणि त्याचा अँटीडोट फक्त तीच लॅबोरेटरी बनवत होती वगैरे असं काहीतरी होतं. आता शेवटचा जो पण क्रिशचा पार्ट आलता तो, किंवा एक इंग्लिश मूवी सुद्धा पण तरी होता, मी बघितला आठवत नाही. इव्हन तो क्वारंटाईन जी कन्सेप्ट आली त्या एका मूवीवरनच आले. लोकांना वाटलं की ते त्यांनीच ते केलंय, ते जसंच्या तसं होतंय मूवी मधलं. फिक्शन असू शकतं, ते रियालिटीशी काही संबंध नाही का, म्हणजे असंच विचारायचं मला. 40 वर्षापूर्वी हॉलिवूड मूवीमध्ये मोबाईल बँकिंग दाखवलेलं, कुणी ऍक्सेप्ट केलं असतं का ते? आज आहे ना. बरोबर. म्हणजे काही वेळेला ते होत राहतं, करत राहतं लोक त्या व्ह्यूनं. काही वेळेला तो एक कोइन्सिडन्स असतो. म्हणजे लॅबमधून अनेक गोष्टी बाहेर पडत असतात तशा. न्यूक्लिअर लॅब असू द्या किंवा या व्हायरल किंवा बॅक्टेरियाचा अभ्यास करणाऱ्या किंवा इतर आणखीन सेन्सिटिव्ह गोष्टी, त्यातून ते असे समाजात पसरणं हे तर आता त्याच्यावर फार मोठे बर्डन आले. म्हणजे लॅब रूल्स वगैरे रेग्युलेशन फार भयानक आले, त्यातूनही बाहेर पडला असेल किंवा काय झालं असेल ही एक कॉन्स्पिरसीच राहणार आहे. याचं उत्तर आपल्याला कधीच मिळणार नाही. पण ह्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणताय की रूल्स आणि रेग्युलेशन्स ठरले. आपल्याकडे काय होतं, रूल्स आणि रेग्युलेशन्स ठरल्यानंतर कोणतरी एक विधिज्ञ त्याच्यावरती बसतो आणि त्याच्यातले लूप होल्स बायपास करणं आपल्याला कळत असतं. असं डर्टी पॉलिटिक्स किंवा डर्टी ट्रेड हा लॅबोरेटरीज मध्ये होतो का? आणि तो होत असेल तर त्याचे परिणाम फार भयानक होऊ शकतात. होतात. रिसर्चमध्ये पण माल प्रॅक्टिसेस खूप चालतात. असं नाही की ते फार धुतल्या तांदळात, तिथे फार कॉम्पिटिशन आहे. हे काय मी एकटा नाहीये, माझ्यासारखे लाखो आहेत ह्या जगात. बरोबर. अनेक गोष्टीत मला स्वतःला कॉम्पिट करावं लागतं. तर मला सुद्धा कधीतरी फील येईल ना, हा काही न करता वर जातोय, मग मी असं काहीतरी करेन की मी अजून वर जाईन. हे चालतं, इट्स ह्युमन टेंडन्सी. तर असं होत राहतं. अनेक हजारो तसे म्हणजे उदाहरणं असतील. काही समोर आली, काही मागे असतात. आम्हाला पण ते दिसतात आजूबाजूला. बरोबर. की कुणीतरी चुकीचं रिझल्ट सांगतोय, चुकीचं एक्सपेरिमेंट करतोय, किंवा त्याला स्वतःला माहित नसतं आपण चुकीचं केलेलं आहे, दुसरा कोणतरी चुकीचं सांगतोय. पण असंही नाही होत की तुम्ही एक चुकीचा एक्सपेरिमेंट केला आणि जगच बदललंय, असं नाही. आजकाल जग फार ओपन झालंय, त्यामुळे हळूहळू समजत जातं आपलं थोडं चुकतंय. रिसर्च शेवटी कसं असतं, दुसऱ्याचं काय कमी आहे ते आपण शोधायचं असतं ना, आपण ते करायचं असतं. मग आपल्या कमी पुन्हा तो शोधतो, मग पुन्हा तो आणखीन काहीतरी करतो. ही प्रोसेस आहे ऍक्च्युली. बरोबर. आणि त्या असतात, ऍक्सेप्ट कराव्याच लागतात. ऍट द एंड आम्ही एखादा रिसर्च पब्लिश करतो ना, त्यावेळी आमचे स्वतःचे जे वीक पॉईंट आहे ते पण लिहितो की आम्ही एवढं केलंय पण हा अजून प्रॉब्लेम आहे. तो वाचणार, तो वाचतो, अरे काय ह्यानं कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलाय पण तो झालाय का नाही, मग मी इकडे जाईन. किंवा आम्ही रिसर्च करतो म्हणजे काय आमच्या डोक्यातनं सगळ्या आयडिया येत नाहीत, आम्ही पण दुसऱ्याचे प्रॉब्लेम स्टेटमेंट बघतो, इनपुट्स घेत असतो आपण. ही एक कॉमन प्रोसेस आहे. बरोबर. आता आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना एक 2-3 प्रश्न आहेत. ते म्हणजे काही वेळेला आपण ज्यावेळी पहिल्यांदा डिस्कशन करत होतो त्यावेळी म्हणलात की तो एक ग्रीडीनेस पाहिजे आपल्याकडे, की मी आज इथे आहे तर उद्या मी इथे पाहिजे, परवा मी इथे आहे इथे पाहिजे. तो घेत असताना तुमचा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह काय? कारण आपला बघणारा क्राऊड हा मे बी 15 वर्षाचा असेल, मे बी 45 वर्षाचा असेल, वी नेव्हर नो. पण जे आता मिळालंय त्याच्याबद्दल समाधानी राहून पुढे गेलं पाहिजे का, जे मिळाले हा मिळालं, चला टिक मार्क झाला निघालो पुढे, असं गेलं पाहिजे? ह्यातला तुम्ही कोणता ऑप्शन चूज कराल? आपली जी रेस आहे ना, ही रेस सध्या भले अध्यात्म असू द्या, सायन्स असू द्या, हे सगळे ना भौतिक जगाकडे आहे. आणि भौतिक जगाकडे कंटाळून तुम्हाला पुन्हा मनशांतीकडे यायचंय. सो हा प्रॉब्लेम आहेच की तुम्हाला ज्या ठिकाणी आहे तिथून थोडं वर जायचंय, तिथून थोडं वर जायचंय. तुम्ही तो टप्प्यानं जावा, त्याबद्दल काही नाही. ठेवा तुमच्यात अँबिशन्स. बरोबर. पण त्या अँबिशन्स ठेवताना ना एक पॉलिसी नेहमी जी मला आवडते, मी स्वतः फॉलो करतो, की अमेरिकेकडं युरोपकडं का टॅलेंट जातं, अमेरिकेकडे का जास्त जातं, त्याचं कारण काय? अमेरिकेत खूप कॉम्पिटिशन आहे, भयानक कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे इंडियात कमी आहे. पॉलिटिक्स आहे, सगळं आहे, पण अमेरिकेच्या कॉम्पिटिशनचा एक नियम आहे की तुम्ही मी एकाच ऑफिसमध्ये, एकाच लॅबमध्ये, एकाच ठिकाणी आहोत, एकच काम करतोय आणि मला तुमची ग्रोथ दिसते. अरे हा थोडा प्रमोशन झालं, याचं ग्रोथ झालं, तर माझी मानसिकता अशी झालेली असते की हा कष्ट करतोय, हा हार्ड वर्क करतोय, स्मार्ट वर्क करतोय किंवा काहीतरी करतोय म्हणून वर जातोय. मला याच्यापेक्षा जास्त कष्ट केलं पाहिजे तर मी वर जाईन. आम्ही एक्झॅक्टली अपोजिट माइंडसेटमध्ये, तो वर चाललाय म्हणजे हा काहीतरी वेगळेपण न करता स्वतः काहीतरी करून मी माझी बरीचशी एनर्जी तुमचे पाय छाटण्यात घालवतोय. माझी एनर्जी ऍक्च्युली माझे पाय उंच करण्यात
घालवली पाहिजे. बरोबर. पण मी तुमचे पाय छाटण्यात घालवतोय आणि मग असं दाखवतोय की तुला खाली आणतो, म्हणजे तू माझ्या बरोबर असेल किंवा अजून खाली असेल. ते युरोप अमेरिकेत चालतं, म्हणजे दोन्ही व्ह्यू चालतात. पण जगाचं टॅलेंट ज्यावेळी त्यांच्याकडे जातं ना, त्यावेळी ते पहिल्या वेळेनं जातं नेहमी. ओके. म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही चुकला की तुमचे पाय छाटायला तयारच असतात सगळीकडे. ते कुणी कुठं, म्हणजे ते सगळ्याला अनुभव येतात. पण बरीच लोक तिकडे असा विचार करतात, ठीक आहे यानं चुकीचं केलंय ना, ठीक आहे वेळेनं जाऊया, पण त्याच्या चुका दाखवण्यात आपला वेळ वाया घालवाय नको. आपण आपली ग्रोथ पण ठेवली पाहिजे. सो ही जर टेंडन्सी आपण ठेवली नाही तर आपण पुढे जाऊ शकतो. मग तुमचा ग्रीडीनेस काहीही असू द्या, ऍट द एंड ऍज अ ह्युमॅनिटी तुम्ही कार्बन नायट्रोजन मॉलिक्युल्स आहात आणि तेच पुन्हा असणार आहे. तर तोच व्ह्यू आहे. म्हणजे मी पृथ्वीवर हा बघत नाही इथून. मी फिजिसिस्ट आहे, मी नेहमी पृथ्वी स्काय मधून बघतो, म्हणजे गॅलेक्सी मधून. एवढा टिपका येतो, म्हणजे मला ते वाटतं की कोण मोठा होत चाललाय, होऊ द्या ना, तो पृथ्वीला टिपकाच आहे माझ्या दृष्टीने, मी त्याला त्याच दृष्टीने बघतोय. ह्या वेळेला एक थोडीफार मनशांती मिळते. पण तुम्ही ज्यावेळी वरच्याकडे बघत जाता त्यावेळी शेवटी तुम्ही अस्वस्थ राहताच. ती अस्वस्थता मग ती अनेक गोष्टी नसते, फॅमिलीची असू द्या, करिअरची असू द्या, प्रोफेशनल लाईफची असू द्या. बरेच लोक त्याच्याशी स्वतःची एक मनशांती शोधतात. बाबा तो समजा आता इकडली लोक बघणारी म्हणतील अरे तो फॉरेनला गेलाय, पण काय आहे त्याची आई एकटीच आहे ना गावी. हा माझा झालाच ना, त्यांच्या मनशांतीसाठी ते चांगलं आहे ना, अरे आम्ही आमच्या कुटुंबाबरोबर तरी. मी म्हणेन अरे काय तुमचे आई वडील असून काय तुम्ही रोज त्यांच्याशी भांडताय, पण मी तिकडे कधीच भांडत नाही, किंवा भांडलो तरी आमचं एक काइंड ऑफ डिफरंट असतं. आणि उलट तुम्ही रोज राहून जेवढं खुश नाही आई वडिलांच्या बरोबर, त्याच्यापेक्षा जास्त मी खुश आहे महिना दीड महिना राहून माझ्या आई बरोबर. शेवटी माझं फ्रेम ऑफ रेफरन्स वेगळं, म्हणजे आमच्या फिजिक्समध्ये फ्रेम ऑफ रेफरन्स असतं. रेल्वेतनं तुम्ही बाहेरच्याला बघताय आणि बाहेरच्या रेल्वेतल्याला बघतोय, ह्या दोन वेगळ्या फ्रेम मध्ये आहेत. एक स्टॅटिक आहे, एक डायनामिक, म्हणजे फिरतोय. तर जो स्टॅटिक व्यक्ती डायनामिक कडे बघतो ना, त्याचे व्ह्यू वेगळे असतात पूर्ण. आणि डायनामिक व्यक्ती मुव्हिंगचा स्टॅटिक कडे बघतो, त्याचे व्ह्यू वेगळे असतात. बरोबर. सो दोन्ही फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये दोघे पण बरोबर असतात. आणि या दोन्ही फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये फिजिक्स सांगतं ना, दोघांची तुम्ही एनर्जी पण ऍट अ टाइम मोजू शकता आणि वेट पण सेम याची पण. हा स्टॅटिक मध्ये असेल तर ऍटलिस्ट तुम्ही वेट मोजाल, पण त्याची एनर्जी मोजवायला त्याला धक्का द्यावा लागतो. पर्ट्युबिशन थिअरी आहे ते, म्हणजे त्याला डायनामिक करावा लागतो, तेव्हा त्याची एनर्जी समजेल. सो तुम्ही सांगितलं ना की कुठपर्यंत आपण जायचंय, तर इथंपर्यंत. तुम्ही जिथं आहात तिथं तुम्ही समजलं की माझं काय आहे, ह्याला तुम्ही अध्यात्माच्या अजिबात जोड देऊ नका माझ्या आपल्याला, कारण हे कॉमन नॉलेज आहे. हे तुम्ही चौकात बसून पण बोलू शकता एखाद्या गावात ना, त्याला काय फार मोठ्या गुरुची मोटिवेशनल स्पीकरची गरज नाही. ओके. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, एवढे वर्ष भारताच्या बाहेर राहिल्यानंतर सुद्धा मराठी अजून एवढी चांगली कशी काय, अजून ती इंग्रजाळलेली कशी काय नाहीये? आहे. तुम्ही माझं म्हणजे इंग्रजी टॉक कधीतरी अटेंड करा एखाद्या ठिकाणी, ते माझं इंग्रजी वेगळं आहे. तुम्हाला ऍक्सेप्टन्स हा नेहमी लोकलमध्येच मिळतो. त्यांची भाषा तुम्हाला समजली पाहिजे, त्यांच्यातले तुम्ही आहात हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे मी इकडं माझ्या मित्रांच्या बरोबर सगळ्यांच्या बरोबर असतो ना, ते काय माझ्यासारखं इंग्लिश भले बोलेन 4 दिवस, मी माझा स्मार्टनेस दाखवेन, माझी हे दाखवेन ते दाखवेन. जगातले 100 देश असे आहेत की जिथं माझे मित्र आहेत, जिथं ते मला एअरपोर्टवर न्यायला येऊ शकतात. तुम्ही एखादा इथला मिनिस्टर जाऊ द्या, त्यांना तिथं कुणी न्यायला येत नाही प्रोटोकॉलनुसार. ते म्हणतात या राहा. एवढी तरी माझी आहे, मी मिळवलंय, पण ते तिकडलंय. इथं काय आहे, ती ही लोक आहेत, तर ह्यांच्यासारखंच राहिलं पाहिजे ना. बरोबर. शेवटी भाषा मी इथून शिकत गेलो, मी वाचन करत असतो, दोन्हीत करत असतो, मराठीत इंग्लिशमध्ये. मी मराठीत लिहिलंय, मी 250 आर्टिकल्स लिहिलेत. कुठला न्यूजपेपर राहिला नाही असा मराठीतला की ज्यांच्यासाठी मी लिहिलेलं नाहीये. ओके. हा, सगळ्यांसाठी लिहिलेलं आहे. कुठला न्यूज चॅनल नाही असा की जिथं माझा इंटरव्ह्यू झाला नाही. म्हणजे बऱ्याच झालेत, अगदी एबीपी पासून ते दूरदर्शन, सगळ्यांच्याकडे. दूरदर्शन सेम असं 1-1 तासाचे 3 एपिसोड केलेत आतापर्यंत माझ्यावरती, अगदी मराठीमध्ये. इंग्लिश चॅनल काही तसा मी इंग्लिश चॅनलला कधी दिलेलं नाही, पण असेच पॉडकास्ट करणारे इंग्लिशचे लोक आहेत त्यांच्या बरोबर पण दिलेले. सो तुम्हाला ती, आणि कसं असतं, भाषा का महत्वाची असते, भाषेनं तुम्हाला कल्चर समजतं. आता मी कोरियात होतो, खरं तर कोरियात मला वाईट वाटलं किंवा माझी ती आता ब्रेन नाही ऍक्सेप्ट करत की मी कोरियन शिकू नाही शकलो, मी जर्मन नाही शिकू शकलो, मी पोलंडमध्ये नाही पोलिश शिकू शकलो.
त्यामुळे माझे तिथं कनेक्शन फार कमी राहिले. त्यांचं कल्चर मला इतरांच्याकडून समजून घ्यावं लागायचं, डिपेंड राहावं लागायचं. पण मला इंग्लंडची कल्चर बऱ्यापैकी समजलं, कारण भाषा असं. आयर्लंडमध्ये गेलो तिथलं कल्चर मला समजलं. समजा अमेरिकेत गेलो तर मला अजून समजेल, कारण ते त्यांची भाषा येते. बरोबर. पण आपलं कल्चर समजायला अजूनही आपली भाषा लागते, आणि आपण विचार भाषेतून करतो. म्हणजे तुम्ही मातृभाषेत जिथून जन्म झाला, जिथं तुम्ही शिक्षण घेता, ज्या एरियात जी भाषा असते त्या भाषेत आपण विचार करतो. तुम्ही प्रोफेशनल हे इंग्लिशमध्ये करता. आजही विचार तुमचे मराठीतून होतात का? हो हो हो, तिकडे असतात. हो, आम्ही घरात मराठी बोलतो. शेवटी ती सोपी आहे ना, डोक्याला त्रास द्यावा लागत नाही ना की ती भाषा बोलून. बरोबर. तुमच्या मेंदूवर ताण येतो ना दुसरी भाषा बोलताना, ज्यावेळी ती तुमची नेटिव्ह नसते, मदर लँग्वेज नसते त्यावेळी. माझा मुलगा आता मात्र इंग्लिश शाळेत गेला, तो विचार इंग्लिशमध्ये करतो, कारण तो इंग्लिश शाळेत आहे. गेली जवळपास 2020 पासून, 3 वर्षाचा असल्यापासून आता 4 वर्ष झाले, म्हणजे 7 वर्षाचा आहे तो. 4 वर्ष इंग्लिश स्कूलमध्ये आहे तिथल्या, UK मध्ये आणि आयर्लंड, दोन्ही इंग्लिश इकोसिस्टीम मध्ये असल्यामुळं तो बोलतो इंग्लिश. म्हणजे आमच्याशी बोलताना तो मराठीत बोलतो, त्याच्या मित्रांशी इतरांशी तो इंग्लिशमध्येच बोलतो. गावी आल्यानंतर काही दिवस त्याला थोडं अवघड होतं, पण त्याला माहिती आहे की गावाकडच्या माणसाला इंग्लिश येत नाही, सो तो त्यांच्याशी मराठीच बोलतो. पण घरात कधी कधी मला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतो. त्याला माहिती आहे की आपल्या पप्पांना येतात, मम्माला येते. त्याचं इंग्लिश आहे ना ते इंग्रजांसारखं आहे एकदम, पण त्याचं मराठी पण इंग्रजांच्या सारखं आहे, कारण तो इंग्लिशमध्ये विचार करतो आणि मराठीत ट्रान्सलेट करतो. सो तो आता त्याच इकोसिस्टीम मध्ये असल्यामुळे तसा आहे. बरोबर. समजा त्याला मराठीत विचार करायला मला त्याला भरपूर वर्ष मराठीत इथं ठेवावं लागेल. आणि शेवटी आता भाषा, इंग्लिश ही जगाची भाषा झालेली आहे का तर आहे, डॉमिनंट झालेली आहे. काही भाषा आपण पुन्हा जगवायचा प्रयत्न करतोय, जशी संस्कृत आहे. तसं आयर्लंडमध्ये आयरिश म्हणून आहे, गॅलिक लँग्वेज म्हणतात त्याला. स्कॉटलंडमध्ये स्कॉटिश आहे. स्वीडनमध्ये स्वीडिश संपत चाललेली इंग्लिशमुळे, पुन्हा त्यांनी जगवली. ते होत चाललंय. पण काही लोक कोरियामध्ये, कोरियन आहे मान्य, पण ते इंग्लिशकडे जास्त आहे. होत राहते, भाषा मारतात नवीन जन्माला. बेसिकली आपली भाषा आपण टिकवायची. तुम्ही लहानपणी कुठली मराठी बोलत होता ना, आज कुठली बोलताय बघा ना. बरोबर. अनेक शब्द निघून गेलेत. मी अजून एक सांगतो, तरुणांची मी आता पाहिलं गावाकडे सुद्धा ते क्लिअर मराठी बोलत नाहीत. मला तो अनेक ठिकाणी अनुभव आला. ही जी तरुण मुलं आहेत ना, कॉलेजमधली, शाळेतली मुलं, यांचं मराठी आहे ना, हे स्लँग म्हणतात. इंग्लिशमध्ये एक स्लँग वर्ड आहे, शिवी देणे. म्हणजे भाषेला शिवी देणे स्लँग म्हणतात. म्हणजे ते इंग्लिश लोक म्हणतात त्याची इंग्लिश स्लँग आहे. म्हणजे कसं की तुम्ही इंग्लिश असं बोलता की इंग्रजाला पण समजत नाही. तशी ही मुलं मराठीत मला वाटतं ती क्लिअर बोलत नाहीत, सेंटेन्स पूर्णच करत नाहीत. कॉमा, क्रियापद, ह्या गोष्टी ते अशा हे करतात. हे ते रील्समुळे वगैरे येते, हे सोशल मीडियामुळे किंवा ह्याच्यामुळे त्या लेवलचीच भाषा ते बोलायला लागले. तुम्ही माझ्या यानंतर ऑब्झर्व करा आजूबाजूची तरुण, आता तो गेलाय पण डोक्यात, की ती कशी बोलतायत. त्यांचं थोडं लांबून तुम्हाला समजणार नाही हे मराठी नक्की कसं बोलतायत. अनेक मिक्सचर वर्ड त्यामध्ये घेऊन येत आहेत. पण नेहमीचे तुम्ही आता माझं मराठी बघताय ना, कुठलाही वर्ड मी अपुरा नाही बोललेलो, तो पूर्ण झाल्यानंतर दुसरा बोललोय मी. बरोबर. पण आताची मुलं दोन्ही वर्ड मिक्स करतच बोलत चाललेले. म्हणजे काय होते की रिअल भाषा मरत चाललेली, नवीन भाषा तयार होत चाललेली. हे होत राहतं. बरोबर. आणि हा एक सोशल बिहेवियर लोकांचं लक्ष जाई ना, पण हे मला जाणवलं. आणि कोविड नंतर किंवा जेव्हापासून हे तुमचं सोशलमध्ये इन्स्टा वगैरे ज्यावेळेस डॉमिनंट झाले ना, ह्या 2 वर्षातला मला हा फरक जाणवतोय मुलांच्यात, स्पेशली कॉलेजमधल्या मुलांच्यात. ओके. मे बी ते फिजिशियन असल्यामुळं, गॅलेक्सी मधून बघितल्यामुळे हे दिसत असेल. नाही, इथल्या लोकांच्या ते लक्षात नाही येणार. बरोबर, कारण तो रुटीन मध्ये झालं, रुटीन मध्ये. ते बाहेरून असेल तर त्याला ते पटकन समजेल. पण मी ज्यावेळी माझ्या एजच्या लोकांशी बोलतोय, त्याच्यापेक्षा खालच्यांशी बोलतोय, मला त्यांची भाषा जाणवते की हे तेच आहेत. ओके. पण ही जी जनरेशन येते ना, ते लगेच जाणवतं. इव्हन मी तो प्रयोग करून माझ्या इतर जे मित्र आहेत त्यांना मी म्हटलं, 4 मुलं बसलेत ना, त्यांच्या मराठीकडे जरा लक्ष दे, बघ ती काय बोलतायत, मिक्सरच टाकतायत, एक वर्ड संपूनच देईनात. त्यावेळी त्यांनी विचार केला तर त्यांना जाणवलं, अरे होय खरं आहे, आम्ही ह्या व्ह्यूनं बघितलं नाही, पण हे असं बोलतायत, आपण असं नाही बोलत. ओके. म्हणजे ते होत चाललेलं आहे. ते इंग्लिशमध्ये पण होतंय. म्हणजे तिकडे पण अनेक, तुम्ही इंग्लंडमध्ये गेला तर 50 किलोमीटरला वेगळा ऍक्सेंट मिळेल तुम्हाला इंग्लिशचा. ओके. तुम्ही स्कॉटलंडमध्ये इंग्लिश ओळखून दाखवा, टिपिकल ब्रिटिश व्यक्तीला स्कॉटिश इंग्लिश समजत नाही. ते राहू द्या, मी ब्रिटनमध्ये राहिलोय, आयर्लंडमध्ये राहिलोय,
तो मी डिफरन्शिएट लगेच करतो ब्रिटिश ऍक्सेंट आणि आयरिश. पण ब्रिटिश लोकांना आयरिश इंग्लिश म्हणतात, हे गावंडळ इंग्लिश बोलतात. आणि पण आयरिश लोकांना ब्रिटिश ऍक्सेंट समजतो कारण ते क्लिअर इंग्लिश बोलतात, असं त्यांचं म्हणणं आहे. अमेरिकन ऍक्सेंट वेगळाच आहे, अमेरिकन अजून वेगळंच आहे. सर आता या पॉडकास्टमध्ये इथे थांबायची वेळ झालेली आहे. तुम्ही आलात आणि खूप भारी भारी इन्साइट्स दिले आम्हाला, खूप छान वाटले सर. आणि मी कल्पना केली नव्हती खरं खरं की माझ्या पॉडकास्टवरती आलेली परदेशातली ही पहिली व्यक्ती आहे की परदेशातली म्हणजे आपल्यातलेच पण बाहेर जाऊन तिथे राहून असं भारी काहीतरी करून येतात. सो आय एम रिअली ग्रेटफुल की तुम्ही आलात आणि खूप छान वाटलं सर. थँक्यू.